जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकीवर्दी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत महत्त्वाचे चालू घडामोडी विश्लेषणासहित। तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर मित्रांनो, याचे करेक्ट उत्तर आहे कन्याकुमारी। कन्याकुमारी येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले। तर एक उद्घाटन तमिळनाडूतील मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी केलेले आहे उद्घाटन, आणि ते विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूर पुतळा यांना जोडणाऱ्या कन्याकुमारी या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। याचा एकूण खर्च आहे मित्रांनो 37 कोटी रुपये। याची लांबी आणि रुंदी बघा 77 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदीचा आहे, जो पर्यटकांना समुद्राचे अद्भुत दृश्य दाखवतो। पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढील प्रश्न आहे प्रश्न 2, मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झाला? तर मित्रांनो, याचे करेक्ट उत्तर आहे चार खेळाडूंना जाहीर झाला। तर मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। याची सुरुवात मित्रांनो 1992 साली झाली। केव्हा मित्रांनो? 1992 साली झाली। याचे स्वरूप आहे 25 लाख रुपये। किती मित्रांनो? 25 लाख रुपये। जाहीर करणारे मंत्रालय आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय। काय मित्रांनो? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय हे पुरस्कार जाहीर करतो। या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत विश्वनाथ आनंद। या पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत? तर मित्रांनो विश्वनाथ आनंद। सर्वात तरुण मानकरी आहेत अभिनव बिंद्रा। 2021 पूर्वी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते। तर तेव्हा त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे। तर मित्रांनो, यावर्षी एकूण 4 जणांना खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे। ते कोण कोण आहेत बघून घेऊया। मनू भाकर ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती मनू भाकर। डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन। डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन। हरमनप्रीत सिंग हॉकी संघाचा कर्णधार। आणि प्रवीण कुमार पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता। पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार। या चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे। पुढील प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 3, 1 जानेवारी 2025 नंतर जन्माला आलेली मुले काय म्हणून ओळखली जाणार आहेत? तर मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। याचे उत्तर आहे मित्रांनो जनरेशन बीटा। काय मित्रांनो? जनरेशन बीटा। प्रश्न क्रमांक 4 आहे, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने AICTE 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले मित्रांनो? तर कोणते वर्ष म्हणून जाहीर केले मित्रांनो? कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष। कोणते मित्रांनो? कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे। आता आपण AI बद्दल किंवा AI शी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया। भारतातील पहिले AICTE, तर मित्रांनो भारतातील पहिली AICTE आहे लखनौ। भारतातील पहिली AI टीचर आहे इरिस। भारतातील पहिली AI शाळा शंतगिरी विद्याभवन केरळ। काय मित्रांनो? शंतगिरी विद्याभवन केरळ। भारतातील पहिला AI चित्रपट इराह। कोणता मित्रांनो? इराह हा चित्रपट AI चित्रपट आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे राम शिंदे। कोण मित्रांनो? राम शिंदे आणि राहुल नार्वेकर हे विधानसभा परिषद आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत मित्रांनो। कोणाचे? विधानसभेचे अध्यक्ष आहेत। आणि राम शिंदे हे विधान परिषद सभापती आहेत। विधान परिषद बद्दल जाणून घेऊया। महाराष्ट्र विधान परिषद रचना कलम आहे मित्रांनो 171। किती मित्रांनो? 171। विधिमंडळाचे वरिष्ठ द्वितीय आणि स्थायी सभागृह म्हणून महाराष्ट्र विधान परिषदला ओळखले जाते। महत्तम एकूण सदस्य संख्या आहे 78। किती मित्रांनो? 78। आणि विधान परिषद सदस्य कार्यकाल आहे 6 वर्ष। महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतीपदी आहेत निलमाताई गोरे। कोण मित्रांनो? निलमाताई गोरे। प्रश्न क्रमांक 6 बघूया। राज्यात कोठे पहिले आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे? तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघूया। उत्तर प्रदेशने कोणत्या क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला आहे? तर मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ, जिथे आता सध्या महाकुंभ मेळावा चालू आहे, तेथे त्या क्षेत्राला महाकुंभ जिल्हा असे घोषित केले आहे। तर मित्रांनो, नवीन जिल्ह्याबद्दल जाणून घेऊया। नवीन जिल्हा महाकुंभ मेळा 31 मार्च नंतर हा जिल्हा संपुष्टात येईल मित्रांनो। किती? 31 मार्च पर्यंत हा जिल्हा अस्तित्वात आहे आणि त्यानंतर हा जिल्हा पूर्णपणे संपुष्टात येईल। 4 महिन्यांच्या कालावधीसाठी हा जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे। तो उत्तर प्रदेश राज्याचा 76वा जिल्हा आहे। कितवा मित्रांनो? 76वा जिल्हा आहे। पुढे बघा, त्या जिल्ह्याचे मेळा अधिकारी आहेत विजय किरण आनंद। कोण मित्रांनो? मेळा अधिकारी आहेत विजय किरण आनंद।
आता मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 बघा, UIDAI चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण झाले? तर मित्रांनो करेक्ट उत्तर आहे भावेश पटेल. कोण मित्रांनो? भावेश पटेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI ची स्थापना 12 जुलै 2016 रोजी झाली. कशाची मित्रांनो? UIDAI ची स्थापना 12 जुलै 2016 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 9 बघा, 1901 नंतर कोणते वर्ष ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष? तर मित्रांनो 1901 नंतर कोणते वर्ष जे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे? तर मित्रांनो करेक्ट उत्तर आहे 2024. 2024 हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेले आहे. यामध्ये सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा 0.90 अंश सेल्सिअस जास्त होते. प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. कोण मित्रांनो? CP राधाकृष्णन. तर मित्रांनो याचबरोबर आपण बाकी काही राज्यांचे राज्यपाल बघणार आहोत. लक्ष द्या. मणिपूर राज्याचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. कोण मित्रांनो? अजय कुमार भल्ला. बिहार राज्याचे आहेत आरिफ मोहम्मद खान. ओडिशा राज्याचे आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती. कोण मित्रांनो? ओडिशा राज्याचे आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती. मिझोराम राज्याचे आहेत विवेक सिंह. केरळ राज्याचे आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. काय मित्रांनो? राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व चालू घडामोडीसाठी आपले लक्ष खाकी वर्दी YouTube चॅनेल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. जय हिंद.